कोरडू मुरुम उपसा प्रकरणाचा अहवाल झी 24 तासकडे. मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका, तर उत्खननापूर्वी कुठलीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याची माहिती. कोरडू मुरुम उपसा प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ. मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा तहसीलदारांचा ठपका, अहवालामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता. कोरडू मुरुम प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाच पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची झी 24 तासवर मागणी. तर चेन ऑफ कमांड पाळली गेली नाही, माजी सनदी अधिकारी महेश झगडेंचा दावा. दिल्ली हायकोर्ट बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. धमकीच्या मेलनंतर कोर्ट परिसर रिकामा. पोलिसांकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू. मंत्रालयासमोर पाईपलाईन फुटली. 650 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन फुटली. मंत्रालयाचा परिसर जलमय. साताऱ्यातल्या कास पठार दुर्मिळ फुलांनी बहरलं. 4 सप्टेंबरपासून कास पठार पर्यटकांसाठी खुलं. फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.